दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनत्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या पत्रांचा उपदेशपर काव्य या सदराखाली आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत. संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी आपल्याला हे व्यासपीठ समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पत्रांमधील त्यांच्या जीवनचरित्रातील अनेक आयामांचं, अनेक कंगोऱ्यांचं दर्शन आपल्याला होत आहे. मी आपल्याला म्हणालो की पत्र हा एक मोठा ठेवा असतो. आपण आपल्या सामाजिक संघटनेमध्ये किंवा नातेवाईकांनी लिहिलेली किंवा आपल्या मुलांनी आपल्याला लिहिलेली पत्र आपण जपून ठेवत असतो. मागच्या महिन्यात मला माझ्या वडिलांनी एक लॅमिनेशन केलेला कागद काढून दाखवला. लॅमिनेशन म्हणजे त्याला पांढरी चिकटपट्टी लावली आहे त्यांनी, जाड पांढरी चिकटपट्टी. कारण कागद 2-3 ठिकाणी फोल्ड केल्यामुळे तुकडे पडलेत. ते मला म्हणाले की हे तुझं पत्र मी सगळ्यांना दाखवतो घरात. 1988 ला हे पत्र मी मुंबईहून घरी लिहिलं. घराचं बांधकाम चालू होतं. पोटपाट असलेलं पान वडिलांनी अत्यंत
जपून त्यावर पांढरी चिकटपट्टी लावून ते संरक्षण करून त्याचं ते ठेवलंय. आणि त्यांना ते मोठा त्याबद्दल आनंद, अभिमान असं वाटतं. ते जसं मला ग्राहक तीर्थबिंदू माधव जोशींचं पत्र माझ्याकडे लॅमिनेशन केलेली आहेत. सुनील दादांची पत्र, 2 पत्र माझ्याकडे आहेत. एक, सुनील दादा जेव्हा गडावर जय जय रघुवीर या मासिकाचे संपादक होते तेव्हाच एक पत्र आहे. आणि एक 10-1 वर्षाखालचं पत्र असेल, 7-8 वर्षाखालचं, तेही पत्र मी अत्यंत सांभाळून ठेवलेलं आहे. अनेक पत्र माझ्याकडे आहेत. ती पत्र आज पाहिल्यानंतर, एवढ्या वर्षांनी पाहिल्यानंतर, म्हणजे जसं माझ्या वडिलांनी 1988चं पत्र जवळपास 30-32 वर्षानंतर ते मला दाखवलं आता, तशी माझ्याकडे अनेक पत्र आहेत. त्या पत्रातून व्यक्त झालेला भाव आपल्याला त्या काळच्या विश्वामध्ये घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. समर्थ रामदासांचं असं एक पत्र आहे, जे पत्र (1674) दरम्यान त्यांनी रघुनाथ भटांना लिहिलेलं आहे. समर्थांनी रघुनाथ भट यांना लिहिलेले गद्यपत्र सन 1674. कोण आहेत हे रघुनाथ भट? रघुनाथ भट हे दिवाकर गोसावींचे व्याही आहेत. आपल्याला माहिती आहे की दिवाकर गोसावी चित्रे, थिटे, पिटके ही सगळी मंडळी महाबळेश्वरमध्ये एक एक रत्न सापडावी अशी समर्थांना त्यांच्या संपर्कात आलेली आहेत. समर्थ हेळवाकच्या घळीमध्ये होते. 1674 साली समर्थ रामदास स्वामींनी हेळवाकच्या घळीमध्ये चातुर्मास संपन्न करण्यासाठी वास्तव्य केले. त्या ठिकाणी समर्थांना शीतलाईचा त्रास झाला. शीतलाई म्हणजे थंडी, ताप, त्याचा त्रास झाला. त्या ठिकाणी दिवाकर गोसावींचे व्याही जे रघुनाथ भट आहेत, त्यांनी समर्थ रामदासांची सेवा अत्यंत मनोभावे केली. आणि समर्थ चाफळला पोचल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी रघुनाथ भटांना लिहिलेलं हे पत्र आहे. गिरीधर स्वामी जे समर्थांच्या काळी राहिले, ते असं म्हणतात, समर्थे चाफळ अधिष्ठानी श्रीराम संस्थापिले. समर्थ रामदासांनी चाफळला श्रीराम संस्थान उभा केलं.
मग सुंदर मठी समर्थांचे रहवे झाले. रहवे म्हणजे राहणे झाले, वास्तव्य झाले. अगोदर श्रीराम संस्थापना, त्यानंतर सुंदर मठामध्ये समर्थ राहत होते. नाना गिरीकंदरी दास विहरे निर्मिले, नाना मठ करविले लोकोद्धारा. लोकांच्या उद्धारासाठी अनेक मठांची रचना समर्थ रामदास स्वामींनी केली. अनेक घळींचं वर्णन नानासाहेब देवांनी केलेलं आहे. साताऱ्याला श्री शैलेश करंदीकर नावाचे एक गृहस्थ आहेत. गृहस्थ म्हणण्यापेक्षा एक मुलगा आहे. वय कमी आहे म्हणून मुलगा म्हणतो मी. 30च्या दरम्यान असेल, 30-32 वय असेल. एक वर्षभराखाली माझी त्यांची भेट झाली. आमच्या ग्राहक पंचायतीच्या सातारा जिल्हा अध्यक्ष सौ सुनीता राजे घाडगे यांच्या घरी आम्ही बैठक चालू होती आणि तेव्हा त्या मला असं म्हणाल्या की तुम्हाला भेटण्यासाठी मी एकाला बोलावलेलं आहे. म्हटलं काय विशेष, आता आपण बैठकीमध्ये भेटू सगळ्यांना. त्या म्हणाल्या नाही, बैठकीच्या अगोदर तुम्ही त्यांना भेटा, ते आलेले आहेत. म्हटलं बरं. इंजिनियर शैलेश करंदीकर हा अवलिया माणूस अनवट वाटा समर्थांच्या यावर काम करतोय. त्यांनी मला विचारलं, आम्ही गप्पा टप्पा खूप केल्या, अर्धा पाऊण तास. मी त्यांना विचारलं की तुम्ही दासबोध किती वेळा वाचला. ते म्हणाले 1-2 वेळा वाचला असेल, पण फार मन लावून नाही वाचला आणि पारायण वगैरे असा काही वाचला नाही, पण 1-2 वेळा वाचलाय म्हणले मी. आणि सलग वाचलाय असंही नाही, जेव्हा काय वाचा वाटलं तेव्हा मी वाचलाय. मी त्यांना विचारलं की तुम्हाला हा छंद कसा लागला. ते काय करतात, समर्थ ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या घळीमध्ये ते जातात. सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर अशा या क्षेत्रामधल्या कमीत कमी 20-25 घळींची नावं त्यांनी मला सांगितली की ज्या ठिकाणी समर्थांचे रहवे झाले. बघा जगामध्ये लोक काय काय करतायत. आम्ही किती घळींना गेलो. कराड पासून जायचंय म्हणून मी एकदा ठरवून गेलो या हेळवाकच्या घळीला जाण्यासाठी. हेळवाकची घळ, समर्थांच्या ज्या घळी आहेत त्यामध्ये नंबर 1 ला सुंदर मठ शिवथर घळ आहे. कथा निरूपणे चर्चा काळ सार्थक होत असे, येथे यावया पुण्य पाहिजे. ज्यांचं पुण्य ती मंडळी शिवथर घळीत जातात. हे मी नाही, समर्थ सांगतायत. आणि जे दरवर्षी जातात त्यांचं पुण्य तर खूपच आहे. या हेळवाकच्या घळीला जायचंय म्हणून मी तयारीने गेलो, पण दुर्दैवाने मला काही त्या घळीकडे जाता आलं नाही. पण आता हे सगळं रघुनाथ भटांना समर्थ रामदासांनी लिहिलेलं पत्र, मग रघुनाथ भट हेळवाकच्या घळीत होते, मग हेळवाकची घळ कुठं आली, हा सगळा विचार करत असताना, त्यावरचं मनन करत चिंतन करत असताना मला असं वाटतंय की नाही, आपण लवकरात लवकर हेळवाकच्या घळीला जायला पाहिजे. या घळीला कोंढवळ्याची घळ असं म्हणतात. अत्यंत निबिड अरण्य, अस्वल आणि एखाद्या वेळी बिबट्या वगैरे सुद्धा. नानासाहेब देवांनी ह्या सगळ्या घळींमध्ये जाऊन समर्थांच्या
पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या मातीला आपल्या भाळ प्रदेशी चर्चिलेलं आहे. आपल्या अंगाला, खांद्याला, हाताला, पोटाला, पाठीला ती माती त्यांनी लावून घेतली आहे. आपल्याला माहिती आहे की शिवथर घळीचला आज 115 वर्ष झाली त्याचा शोध लावून, आणि ती पाहिल्यानंतर गडबडा लोळले नानासाहेब देव त्या मातीमध्ये. ते लगोलग पुन्हा महाडला गेले आणि ते म्हणाले, पृथ्वीवरचा स्वर्ग मी आज पाहिलेला आहे. काय वाक्य आहे नानासाहेबांचं? पृथ्वीवरचा स्वर्ग मी आज पाहिलेला आहे. 115 वर्ष होऊन गेली. अनेक घळी शोधल्या. कसे गेले असतील नानासाहेब देव? त्या अगोदर 300 वर्ष, 250 वर्ष कसे समर्थ गेले असतील? ही हेळवाकची घळ पाटणच्या पलीकडे कुंभारली घाटाच्या तोंडाशी हेळवाक म्हणून लहानसे गाव आहे, असं नानासाहेब देव लिहित आहेत. हेळवाकच्या दक्षिणेकडे 1-2 लहान डोंगरांच्या पलीकडे कोंढवळे नावाचे गाव आहे. त्या कोंढवळे गावापासून 2-3 मैलांवर सज्जनगडपेक्षा उंच असा एक गड लागतो, आणि त्या ठिकाणी धनगरवाडी नावाचं एक छोटं गाव आहे. या गावातून काही माणसं सोबत घेऊन आपण पुढे 1-2 किलोमीटर गेल्यानंतर नानासाहेब देव म्हणतात की निबिड अरण्यामध्ये ही हेळवाकची घळ आहे. आता तिकडे कोणी माणसं राहत नाहीत. शके 1596चा हा काळ आहे की जेव्हा समर्थांनी सगळा चातुर्मास 4 महिने त्या ठिकाणी काढायचं ठरवलं होतं. 3-4 खोल्या आहेत त्या घळीमध्ये, आणि ते गावकरी जे आहेत ते असं सांगतात की शिवाजी महाराज जेव्हा यायचे समर्थांशी मसलत करण्यासाठी, तेव्हा ते या खोलीत राहायचे, आणि म्हणून त्या खोलीच्या समोर घोड्यांची पागा आहे असं ते सगळे तिथं दाखवतात ती मंडळी. 3-4 खोल्या अशा बांधलेल्या आहेत. एकामध्ये देवतार्चन ठेवलं असेल, प्रभू श्रीरामचंद्र, हनुमंतराय, रामपंचायतन असेल, आणि त्या ठिकाणी रघुनाथ भट हे दिवाकर गोसावींचे व्याही तिथं पूजेसाठी होते, आणि समर्थ रामदासांच्या सेवेसाठी म्हणून ते तिथं राहिले. जसं सुंदर मठाला शिवथर घळीला 100 फुटावरून पडणारा पाण्याचा प्रपात आहे, तसाच प्रपात या घळीला सुद्धा लाभलेला आहे. नानासाहेब देव असं म्हणतात की ऐन उन्हाळ्यात सुद्धा धाबळी पांघरून निजल्यावरही थंडीचा त्रास होतो. उन्हाळ्यात धाबळी पांघरून निजल्यावरही थंडीचा त्रास होतो. त्या वातावरणात समर्थांनी चातुर्मास काढला. त्यांना शीतलाई झाली, यात काय विशेष आहे? देहधारणा आहे, त्यामुळे असे विकार होणारच. या घळीमध्ये रघुनाथ भट होते, आणि रघुनाथ भटांनी जी सेवा केली त्याबद्दल हे पत्र रामदास स्वामींनी रघुनाथ भटांना चाफळला पोचल्यानंतर लिहिलंय. या पत्राचं आपण पहिल्यांदा वाचन करूया. श्रीराम समर्थ. उत्तम गुणाळंकृत रघुनाथ भक्ती परायण परोपकार
राजमान्य राजश्री रघुनाथ भट गोसावी यासी स्नेहपूर्वक सूचना. काय पत्राची सुरुवात आहे, काय विशेषणं वापरली आहेत. उत्तम गुण अलंकृत, रघुनाथ भक्ती परायण, परोपकार म्हणजे परोपकार वृत्ती, राजमान्य राजश्री रघुनाथ भट गोसावी या स्नेहपूर्वक सूचना. तुमचा निरोप घेऊन हेलवाकीहून स्वार झालो. त्या पत्रातली जशी भाषा आहे तशीच वाचू, नंतर त्यावर आपण काही चिंतन करू. तुमचा निरोप घेऊन हेलवाकीहून स्वार झालो, ते सुखरूप चाफलास पावलो. संकल्पाची समाराधनाही झाली, पुढे शरीराचा उपचारही हळूहळू होतो. तुमचे मन मजवरी बहुत आहे, ते तुमच्या आवडीच्या गुणे कल्याण होईल ऐसे नेमस्त चिन्ह दिसते. आपण ते कर्कश शीतलाईमध्ये बहुतची श्रम पावलो, तो माझा सकळ श्रम घेऊन मज निरोप दिला, तो उपकार देव जाणे. रामचंद्र प्रभू रामचंद्रांना माहिती आहे. ये विषयी चित्त चमत्कारले, ते पत्री किती म्हणून लिहावे. माझे अरिष्ट तुम्ही घेऊन मज उष्ण देशाशी पाठवले, हा उपकार श्री रघुनाथजीस झाला. मज रघुनाथजी वेगळे कोणी जीवलग नाही. समर्थ काय लिहित आहेत. मज रघुनाथजी वेगळे कोणी जीवलग नाही. मला अत्यंत जवळचे माझं कोण आहे, तर केवळ श्रीराम आहेत. मज रघुनाथजी वेगळे कोणी जीवलग नाही. आपण जाला समाचार रघुनाथजीस विदित केला, या उपरी आमचे ठाई तुम्ही आहात. रघुनाथ कृपेचा प्रत्यय तुम्हासी आलियावरी, प्रचितीस कळो येईल. तुम्हाला सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांची प्रचिती येईल. समर्थ सांगतायत तुम्हाला सुद्धा येईल, म्हणजे मला तर ती नेहमीच येते. बहुत काय लिहावे. वेदमूर्ती दिवाकर भट गोसावी तेथे आलियावरी, तुम्ही माझा समाचार घेण्यासी ये प्रांतीस आले पाहिजे. शिवथर घळीला आलं पाहिजे. स्नेह बहुत असो दिजे हा पत्रार्थ. हे इतुके म्या आवडीच्या कळवळ्याने लिहिले आहे. मने मन साक्ष असेल, परंतु तुम्हास उपचार सा वाटून रंजीस होल तरी न होणे. तुम्हाला वाईट वाटेल की मी तुमचं खूप गुणगान केलं, तुम्ही दुःखी व्हाल, कष्टी व्हाल, पण असं काही मनात आणू नका. जैसा दिवाकर भट तैसे तुम्ही, हा इत्यर्थ आहे. बरे कळले पाहिजे. तुमचा आमचा एकांत प्रसंग झालियावरी, मग ऐसे लिहिता न ये, म्हणूनी ये संधीमध्ये प्रसंग फावला. पुढे फावेना म्हणूनी लांबे करोनी लिहिले. वरकड इतर भाव मनामध्ये असेल तरी रघुनाथ साक्ष असे. तुम्ही रंजीस न होणे आणि जे आहे ते लिहिणे, यामध्ये मिथ्या स्तुती नाही. तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमचे जे काही आहे ते सकल माझेची आहे. म्या मज माझ्या मनास येईल तैसे लिहिले. येथे तुमचे काय गेले काही चिंता न कीजे. तुम्ही आमचेची आहात. तुम्ही आम्ही सकल देवाचे आहो. शरीर भेदावरी न जाणे. अंतरस्थिती पाहिल्या उपरी कळो येईल.
हे पत्र समर्थ रामदासांचं रघुनाथ भटजींना गेलेलं आहे. असं आहे की या पत्राचा जर सरळ अर्थ आपण पाहिला तर त्याचा अर्थ आपल्याला असा काढता येईल की मी तुमचा निरोप घेऊन हेळवाकहून घोड्यावर बसून चाफळला पोचलो. जो मी संकल्प केला होता चातुर्मासाचा आणि काही व्रत वैकल्य होती त्याचे समाराधन झाले, पूर्ण झाला. आता मला जो त्रास झाला होता शीतलाईचा तो आता हळूहळू कमी होत आहे. औषधाचा उपयोग होतो आहे. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले. तुमच्या ह्या आवडीच्या गुणामुळे तुम्हाला माझ्यावर प्रेम करणं हे आवडीचा गुण आहे. या आवडीच्या गुणामुळे ह्या प्रेमामुळे तुमचे कल्याण होईल. हेळवाकमध्ये मला खूप थंडीचा त्रास झाला, कडाक्याची थंडी होती. हा सर्व त्रास आपण स्वतःकडे घेऊन माझ्या आजारपणात खूप सेवा करून मला निरोप दिलात. हा तुम्ही माझ्यावर केलेला एक प्रकारचा उपकार आहे आणि हा उपकार भगवंत जाणतो. तुमची सेवा प्रभू श्रीरामचंद्रांचे चरणी रुजू झाली आहे. या सृष्टीतले असे कितीतरी चमत्कार आहेत की ते पत्रांमधून मी तुम्हाला किती लिहावे. म्हणजे समर्थ रामदास आणि प्रभू श्रीरामचंद्र यांचं सख्य किती होतं आणि या सख्यातून असे अनेक चमत्कार घडलेले आहेत. समर्थ म्हणतायत की ते मी किती लिहावे. माझ्यावरचे संकट तुम्ही स्वतः घेऊन माझेवर उपचार केले आणि मला या उष्ण प्रदेशात चाफळला पाठवले. मी मागच्या 4-5 वर्षापासून चाफळला जातो. मी पहिल्यांदा जेव्हा चाफळला गेलो आज 5 वर्षाखाली उन्हाळ्यामध्ये 16 मे ते 20 मे दासबोध अभ्यास वर्ग. तुम्हाला खरंच सांगतो रात्री पंखा बंद करावा लागला आणि पांघरून घ्यावं लागलं. 350 वर्षानंतर चाफळची ही अवस्था आहे. हेळवाकची काय अवस्था असेल. समर्थ म्हणतायत तुम्ही मला उष्ण प्रदेशी पाठवलं ज्या ठिकाणी 5 वर्षाखाली संध्याकाळी पंखा बंद करावा लागला चाफळला आणि पांघरून घ्यावं लागलं. 350 वर्षापूर्वी किती थंडी असेल आणि त्यापेक्षा किती थंडी हेळवाकमध्ये असेल याचा आपण अंदाज करू शकतो. समर्थ म्हणतायत की तुम्ही मला उष्ण प्रदेशी पाठवलंय चाफळला. हा केवढा उपकार रघुनाथावर झाला. डायरेक्ट रघुनाथावर रामावर तुम्ही उपकार केलाय. आपला हा सर्व वृत्तांत मी रघुनाथजींना सांगितला आहे. मला रघुनाथ विना दुसरा कोणीही जीवलग नाही. समर्थांची काय अवस्था आहे. त्याच्याशिवाय मला कोणी जीवलग नाही समर्थ लिहित आहेत. मला दुसरा कोणी जवळचा नाही. या उपर माझ्या ठिकाणी तुम्हीच आहात. ही रघुनाथ कृपेची अनुभूती आपणास आली म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळेल. अधिक काय लिहू. वेदमूर्ती दिवाकर भट गोसावी तेथे आल्यानंतर आपण त्यांच्या बरोबर माझा समाचार घेण्यासाठी मला भेटण्यासाठी चाफळ प्रांती आले पाहिजे. आपला स्नेह पुष्कळ आहे. हा या पत्राचा मतितार्थ आहे. मी सर्व अत्यंत आनंदाने
आणि तळमळीने हे तुम्हाला लिहिले आहे. माझे मन याला साक्षी आहे. माझे हे लिखाण आपणास केवळ उपचार किंवा औपचारिकता वाटेल आणि कदाचित आपण कष्टी व्हाल, पण तसे होऊ नका. या पत्र लिहिण्याच्या पाठीमागे कुठलाही औपचारिकपणा नाही आहे. माझ्या अंतःकरणाला जे भावलं तुमच्याबद्दल, तुम्ही माझी केलेली सेवा, त्या पोटी मी हे सगळं तुम्हाला लिहिलंय. तुमचा माझा एकांत झाल्यानंतर आपण एकांतात बसून अनुभूती घेतलीत म्हणजे मला असे लिहिता येणार नाही. म्हणूनच मध्येच ही संधी मिळाली आहे, त्या संधीचा मी फायदा घेतलाय आणि म्हणून एवढं लांब पत्र मी तुम्हाला लिहिलेलं आहे. आपण दुःखी होऊ नये. जे आहे ते तसेच लिहिले आहे. यामध्ये आपली खोटी स्तुती मी बिलकुल केलेली नाही. आपण सर्वज्ञ आहात. आपले म्हणून जे काही आहे ते सर्व माझेच आहे. मी माझ्या मनाला येईल तसे लिहिले. यात तुमचं काय गेलं? तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कुठेही चिंता करू नका. या पत्राचा शेवट समर्थांनी, या पत्राचा शेवटच नव्हे, या पत्रातली काही वाक्य आपल्या अंतःकरणाला जाऊन भिडतात. समर्थ म्हणतात, तुम्ही माझे आहात आणि आपण सर्वजण रघुनाथाचे आहोत. आपली शरीरे दोन आहेत या भेदावर तुम्ही जाऊ नका. आपण आपली दोघांची अंतरस्थिती जाणली म्हणजे आपणास कळून येईल की शरीर जरी दोन असली तरी अंतःकरणाने आपण एकच आहोत. हा झाला वरवरचा अर्थ. सज्जन हो, हे पत्र म्हणजे लोक संघटनाचा एक महामंत्र समर्थ आपल्या शिष्यांना देत आहेत. 4 महिने समर्थ तिथं राहिले. रघुनाथ भटांचा आणि त्यांचा तसा काय संबंध आहे? दिवाकर गोसावींचे रघुनाथ भट व्याही ते हेळवाकच्या गळीत आले आणि त्यांनी समर्थांची सेवा मनोभावे केली. वर जर पाहिलं तर आपल्यावर केलेला उपकार, आपली केलेली सेवा, त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे लिहिलेलं पत्र आहे असं आपल्याला वाटेल. पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे हे आम्हाला जमतं का? आमच्या आयुष्यात आम्ही कुठे बाहेरगावी गेलो, कुठे आजारी पडलो आणि त्या ठिकाणी त्या घरातल्या माणसांनी जर आपल्याला सर्दी झालीये, बाम लावा बरं तुम्ही थोडा. तुमच्या पाय दुखतोय का? मग जरा मी कोमट पाणी आणतो, त्यात मीठ टाकतो, त्यामध्ये पाय तुम्ही सोडून बसा बरं, तुमच्या पायाला बरं वाटेल. असं आपल्या बाबतीत घडलेलं आहे ना. आपण काय केलं? पत्र लिहिलं. कशी माणसं जोडावीत. आणि शेवट या पत्राचा तर अत्यंत कळस आहे. आपली सेवा शुश्रूषा केली आजारपणामध्ये, त्याची कृतज्ञता या पत्रात व्यक्त केली आहेच आहे, ते दिसतंय. पण ही औपचारिकता पाळताना, आपलेपणा पाळताना समोरच्या माणसाला वाईट वाटू नये याची सुद्धा दखल समर्थ रामदासांनी घेतलेली आहे. म्हणून ते लिहित आहेत, आपण रंजीस न येणे. मला जे वाटलं ते मी तुम्हाला लिहिलंय. यात तुमचे काय गेले? तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मी तुमची स्तुती केली, तुमच्याबद्दल मी एवढं कळकळीनं लिहिलं, तळमळीनं लिहिलं. या पत्रामध्ये एक लक्षात घ्या, एक व्यक्ती जेव्हा आपल्या संपर्कात येते तेव्हा ती किती आपली व्हावी, त्याचा अत्यंत उत्कृष्ट नमुना म्हणजे हे पत्र आहे. ती कायमची आपली झाली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, तुम्ही आणि मी काही वेगळे नाही आहेत. जे तुमचं आहे ते माझंच आहे. आपल्या व्याहींनी पाठवलंय. आपल्या व्याहींचे सद्गुरू आहेत.
आणि ज्या उत्कट भावनेने रघुनाथ भटांनी सेवा केली, त्या रघुनाथ भटांना समर्थ रामदास कायमच बांधून ठेवत आहेत. तो माणूस आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे. हे एक मोठं कौशल्य, एक मुरब्बी राजकारणी, माणसं कशी जोडावीत त्याचा एक महामंत्र, ती कशी राजी राखावीत त्याचा वस्तुपाठ म्हणजे हे पत्र आहे. संपर्कात आलेल्याशी पुन्हा संपर्क करायचा, भावनिक नातं जोडायचं, त्यांना सहवासात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना समर्थ म्हणतायत रघुनाथ भटांना की दिवाकर गोसावी आल्यानंतर माझा समाचार घेण्यासाठी, मला भेटण्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत इथं या चाफळला. हे सहवासाचं पुन्हा सहवास यावा म्हणून दिलेलं सहज आमंत्रण आहे. आणि असा माणूस आपल्या कार्याला जोडला गेला पाहिजे, ही त्या पाठीमागची भूमिका आहे. हे पत्र उत्तम राजकारणाचा नमुना आहे. त्याशिवाय का मला तुम्ही सांगा, केवळ 1644 ते 1670 या काळामध्ये समर्थ रामदासांनी हजारो मठांची रचना कशी केली, कसे मठपती निर्माण केले, ते किती आपल्यासोबत बांधून ठेवले. सद्गुरू समर्थ रामदासांचं पत्र रघुनाथ भटांना, अशी कितीतरी पत्र समर्थांनी लिहिली असतील. काळाच्या पोटामध्ये ती सगळी गडप झाली. आपण काही पत्रांचा विचार सध्या करतो आहोत. समर्थ रामदासांनी हे पत्र केवळ आपली सेवा केली आहे म्हणून धन्यवाद द्यावेत, कृतज्ञता व्यक्त करावी, हे तर झालंच आहे. पण त्याही पेक्षा आपण केलेल्या स्तुतीमुळे, आपण मानलेल्या कृतज्ञतेमुळे त्यांना त्रास होऊ नये हे सुद्धा पाहिलेलं आहे. किती वाक्य येतो या पत्रामध्ये. जैसा दिवाकर भट तैसे तुम्ही, दिवाकर गोसावी आणि तुमच्यामध्ये मला काहीही फरक नाही. तरी रघुनाथ साक्ष असे मी जे काही तुम्हाला लिहिलंय याला स्वतः प्रभू रामचंद्र साक्षीदार आहेत. मिथ्या स्तुती नाही, मी तुमची स्तुती, खोटी स्तुती केलेली नाहीये. तुम्ही आमचेची आहात, तुम्ही मला मानलंय, हीच मोठी भावना आहे ना. मी मागे आपल्याला म्हणालो होतो, ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज रोज प्रवचन करायचे आणि लोक उठून गेल्यानंतर एक वेडा, ज्याला सगळी मंडळी म्हणायची की महाराज हा वेडा आहे, तो एका कोपऱ्यात बसलेला असायचा. तू सगळी मंडळी गेल्यानंतर तो यायचा, महाराजांना नमस्कार करायचा आणि निर्विकार चेहऱ्याने जायचा. महाराजांनाही सवय लागली की सगळ्यात शेवटी हा माणूस येतो, आपल्याला नमस्कार करतो. एक दिवस असा झाला की तो आला नाही. महाराज म्हणाले, अरे आज आपला वेडा कुठे गेला? हे वाक्य ऐकल्याबरोबर बाण यावा त्याप्रमाणे तो मनुष्य पुढे आला, रडायला लागला. महाराजांचे चरण त्यांनी घट्ट धरले. महाराजांच्या मनात वाटलं, आपण याला वेडा म्हणालो म्हणून याला वाईट वाटतंय का? त्यांनी त्याला उभं केलं दोन्ही हाताला धरून. त्याला म्हणाले, मी तुला वेडा म्हणालो म्हणून तुला वाईट वाटतंय का? तो म्हणाला, नाही महाराज, आज तुम्ही म्हणालात की आपला वेडा कुठे गेला, तुम्ही मला आपलं मानलं, हा माझ्या भाग्याचा परमोच्च क्षण आहे. समर्थ रामदासांनी रघुनाथ भटांना आपलं मानलं, हा रघुनाथ भटांसाठी असाच परमोच्च भाग्याचा क्षण आहे. आणि पुन्हा समर्थ त्यांना म्हणतात की दिवाकर गोसाव्यांना घेऊन
तुम्ही मला भेटण्यासाठी या ठिकाणी या. कसा संपर्क ठेवायचा, कशी माणसं जोडायची, आपण आपल्यावर केलेल्या उपकाराची फेड, आपल्याला केलेल्या मदतीची फेड, आपण आजारी असताना केलेली सेवा शुश्रूषा, आपली सेवा केलेली त्यांच्याबद्दल, आपण आपल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी, आपण आपल्या संप्रदायातल्या साधकांसाठी, आपण आपल्या समर्थ भक्तांसाठी कधी असं पत्र लिहिणार. हे पत्र लिहावं आणि हे पत्र लिहिण्याची सवय आपल्याला जडावी म्हणून समर्थ रामदास स्वामींनी 1674 हेळवाकच्या घळीमध्ये चातुर्मास संपूर्ण केला. व्रत संपलं, त्याचं समाराधन झालं आणि चाफळला गेल्यानंतर हे पत्र समर्थ रामदास स्वामींनी रघुनाथ भटांना पाठवलेले. त्याच्या पाठीमागची तळमळ आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि असा लिहिता हात आपल्या शरीराला, या देहामध्ये तयार झाला पाहिजे. तर या पत्राचं एका दृष्टीनं आपण चिंतन केलंय, अभ्यास केलाय असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.